आयुष्याची यात्रा दीर्घ झाली असली तरी पांथस्थ वाटचालीचा शीण घालवण्यासाठी अधूनमधून विसावा घेतो. पाऊणशे मैलांची वाटचाल संपल्यावर मी असाच बसून राहतो खडकावर आणि माझ्या डोळ्यांपुढून धावत जाते एक चित्रफीत. अंतरावर बदलत जातात काळाने उभारलेले पडदे. कधी मन गाऊ लागतं खिन्न विषण्ण विराण्या, तर कधी लुटलेल्या आनंदाचे क्षण माझ्या भोवती फेर धरून नाचू लागतात. मी माझ्या आयुष्यात अनेक दिशात वावरलो असलो, अनेक प्रदेश निरखले असले, काही प्रांतही भूषवले असले, तरी मी अंती आहे एक कवी. कवी वसंत बापट. कृष्णे कोयने मला सांगा, तुमचे माझे नाते काय. एक खरे तुमच्या काठी पाळण्यात हल्ले माझे पाय. त्याला झाली 70 वर्षे, जवळ केल्या दिशा दाही. भूक लागो तहान लागो, तुमच्या दारी आलो नाही. तरी तुमच्या काठावरून जेव्हा केव्हा होतो प्रवास, तुमच्या निश्वासातून येतो मंद बकुळीचा वास. ज्याला काही नाव नाही असे पिसे मनात दाटते. ही माती माझी माता कशासाठी मला वाटते. कवी वसंत बापट यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड गावी झाला. मुलाचं नाव विश्वनाथ ठेवण्यात आलं, पण विश्वनाथाचा वसंत केव्हा झाला ते कळलंच नाही. वसंत बापटांचे वडील वामनराव हे न्यायाधीश होते. त्यांनी संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिपही मिळवली होती. वडिलांच्या बदलीमुळे वसंत बापटांचं लहानपण धारवाड बेळगावला गेलं. इथेच वडिलांनी छोट्या वसंतामध्ये संस्कृत काव्याविषयी आवड निर्माण केली. दिव्या गिर्वाण भारती, दिव्या गिर्वाण भारती. तथोपि मधुरं काव्यं, तथोपि मधुरं काव्यं. तस्मादपि सुभाषितं. तस्मादपि सुभाषितं. परत. भाषा सुमुख्या मधुरा, दिव्या गिर्वाण भारती, तथोपि मधुरं काव्यं. याचा परिणाम म्हणजे वसंता बालपणीच अनुष्ठुभ छंदात रचना करू लागला. विनायक गंगाधर लेले, या अनंत महादेव देशपांडे, या विश्वनाथ वामन बापट. तू जरा थांब इथं. केशव वासुदेव रिसबूड आले नाहीत वाटतं. मंगेश वासुदेव पेंडसे, लवकर या लवकर या. यशवंत गोपाळ गोखले, पळा 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 लवकर या. तर या मुलानं अनुवादाचा प्रश्न इतका उत्तम सोडवलाय की पैकीच्या पैकी गुण देऊन काही माझं समाधान झालं नाही. म्हणून मी त्याला 10 पैकी 15 गुण दिलेले आहेत. जरा वाचून दाखव. वंदे विद्यानिधिं देवं वक्रतुंडं गजाननं. विद्याकलासु सर्वासु परं श्रेयो ददातु. छान, अशीच प्रगती कर. हा बस माझ्यावर. वसंत बापटांचं संपूर्ण शालेय शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झालं. इथेच त्यांना कवी मुकुंदराय, फणसे मास्तर, नानासाहेब नारळकर यांच्यासारखे शिक्षक भेटले, ज्यांनी त्यांच्यातील काव्य प्रतिभेला आणि नाट्यगुणांना प्रोत्साहन दिलं. लहानपणापासून त्याला नाटकाची आवड होती, कवितेची आवड होती, म्हणजे शाळेपासून. पण त्याच्याचबरोबर त्याची म्हणजे अभ्यासात चांगला असून अत्यंत खोडकर म्हणूनही प्रसिद्धी होती.
सगळ्यांच्या बरोबर तो नकला करायचा आणि चांगल्या करायचा. कित्येक वेळेला वर्गात मास्तरांना जरा नाराज पण करायचा, पण हुशार विद्यार्थी असल्यामुळे चालून घेत असत. कविता छान लिहिलीस, पण हे बघ, देतील तेव्हा गुरुजी थपाटे. वसंता अभ्यासात हुशार होता. कविता तर तो चांगल्या खणखणीत आवाजात म्हणत असे. ह्या एकाच कारणामुळे त्याला 4थीत असताना शाळेच्या नाटकात प्रवेश मिळाला. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात वसंत बापटांनी अनेक नाटकातून भूमिका केल्या. ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर त्यावेळी त्यांचे सहध्यायी होते. या नाट्यवेड्याची परिणिती पुढे सेवा दलाच्या कलापथकाच्या स्थापनेत झाली. काय आहे? नारळकर सरांनी तुम्हाला चिठ्ठी दिली आहे. वाच बरं काय लिहिलंय. माननीय रावसाहेब, या सप्रेम नमस्कार. वसंताचे मॅट्रिकचे वर्ष आहे, म्हणून आपण त्याने नाटक करू नये असे म्हणता. पण वसंत एक चांगला अभिनेता आहे. त्याच्याशिवाय शाळेच्या नाटकात रंग भरणार नाही. म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण त्यास परवानगी द्यावी. त्याचा अभ्यास राहिल्यास आम्ही करून घेऊ. आता तुझा हेड मास्टरच म्हणतोय तर हो नाटक्या. पण एक लक्षात ठेव, नाटक्या झालास तर नारायणराव बालगंधर्वांसारखी कीर्ती मिळव. कॉलेजामधल्या त्याच्या कविता या प्रेम कविता वगैरे याच्यापैकी होत्या. पण कॉलेजमध्ये त्याची दुसरी ख्याती म्हणजे मी आधी म्हटलं ते खोड्या करणं, हे शाळेतली त्याची कीर्ती त्यांनी कायम ठेवली होती. असे कॉलेजचे दिवस सुखानं चालले होते. कॉलेजचं 4थं वर्ष होतं आणि अकस्मात विजेचा कल्लोळ उसळला. महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा तेजस्वी संदेश भारतीयांना दिला आणि स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी 1942च्या चळवळीत वसंत बापट या कवीनं उडी घेतली. काही दिवस शरद सप्रे या नावानं भूमिगत राहून त्यांनी काम केलं. 42 साली चळवळ सुरू होणार हे स्पष्ट झालं. त्यावेळी जून महिन्यामध्ये शिरूभाऊ लिमयांनी इथं एक काही निवडक कार्यकर्त्यांचं शिबिर घेतलेलं होतं. त्या शिबिराला SM जोशी आलेले होते, त्या ठिकाणी युसुफ मेहर अली आलेले होते आणि भूमिगत चळवळ कशी चालवायची याच्या सर्व सूचना आम्हाला दिलेल्या होत्या. आणि मग प्रत्येकाला कुठल्या बाजून जायचं हे ठरवण्यात येत होतं. मी अभ्यासू विद्यार्थी, तेव्हा मी म्हणलं की मी बुलेटिन स्क्वॉडला जाईल. पण वसंता हा पहिल्या वर्गात येणारा जसा विद्यार्थी, त्याचबरोबर अतिशय साहसी पण, तो म्हणला मी डिस्ट्रक्शन स्क्वॉडला, जे काही असेल त्या ठिकाणी, मग बॉम्बचं काम असो किंवा तारा तोडण्याचं असो, त्या स्क्वॉडला मी जाणार. आणि शिरूभाऊंनी त्याला त्या ठिकाणी निवडलं. मग कसं कसं करायचं म्हणता? हे बघा, राम पुलापाशी जाईल आणि हा डायनामाइट तिथे नेऊन ठेवेल. गंगाराम, तुम्ही आणि मी सुरुंगाची वाट लावायची. दशरथ आणि दातार पुलाच्या दोन्ही बाजूला थांबतील. मी काय करायचं? तू डोंगरावर थांबायचंस.
पंजाब मेल येताना दिसली की आम्हाला लगेच खूण करायची. काय आपण झुंपात लपवलेल्या सुरुंगाच्या पेट्या पोलिसांना सापडल्या. काय बहुधा दशरथनं फितुरी केली. दशरथ? चला लवकर निघायला हवं. चला लगेच. नंतर मग आम्ही 9 ऑगस्टला 8 ऑगस्टला त्या ठिकाणी मुंबईला AICCची बैठक झाली, तिला आम्ही बरोबर गेलो होतो. नंतर आम्ही कोणी घरी आलोच नाही, आम्ही बाहेरच पडलो. मग वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला पाठवण्यात आलं. त्यावेळी वसंताला शहापूरकडे पाठवण्यात आलं. आमच्याबरोबरचा वसंत दाते त्याला महाडला पाठवण्यात आलं. आणि तिथं मग लोकांना संघटित करणं, मोर्चे काढणं आणि त्याचबरोबर भूमिगत चळवळ चालवणं ही सगळी कामं वसंतांनी सुरू केली. पण त्याचबरोबर हेही तितकंच खरं की वसंताचं जे कवित्व होतं त्याला या चळवळीतच बहार आलं. म्हणजे मग तो जसा तिकडं काम करत होता त्याप्रमाणे काही दिवसांनी पुण्यामध्ये एक गुप्त रेडिओ सुरू करायचा असं ठरलं. देशपांडे मास्तर म्हणून गोपाळ हायस्कूलचे होते, ते करणार होते. तेव्हा त्यांना मदतीकरता त्यांनी वसंताला बोलावून घेतलं आणि वसंता तिथं आला. आणि मग तिथं जी गाणी स्वातंत्र्याची म्हटली जायची ती वसंताच त्यावेळी कविता करायचा. आणि बरं का बापट, या मशीनवर आजपासून आपण आपल्या क्रांतिकारकांचं पुण्यातलं पहिलं नभोवाणी केंद्र सुरू करणार आहोत. लक्ष्मणराव, या आपल्या केंद्राचा अस्मिता गीत अर्थात सिग्नेचर सॉन्ग असेल, ऐका ऐका स्वदेश हितरत, नभोवाणी ही स्वतंत्र भारत. वा, लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या प्रेरणेनं स्वातंत्र्याची लढाई आता शेवटच्या अवस्थेला आलेली होती आणि या अखेरच्या बंडासाठी म्हणूनच तरुणांना ही हाक होती, अरे शिंग फुंकिले रणी वाजतात चौघडे, सज्ज व्हा उठा उठा, सैन्य चालले पुढे, सैन्य चालले पुढे. एकोणीसशे 42च्या भूमिगत आंदोलनामध्ये जेव्हा साने गुरुजी, SM जोशी, जयप्रकाश नारायण वगैरे मंडळी होती, त्यावेळेला वसंत बापट देखील भूमिगत होते. आणि महाराष्ट्रातल्या भूमिगत चळवळीचं मुखपत्र म्हणून साने गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिकारी नावाचं साप्ताहिक प्रसिद्ध होत होतं. ती त्यांच्या कवितेची अगदी सुरुवात होती. कदाचित आज लोकांना वाटेल की फारच ओबडधोबड आहे, पण त्याच्यामध्ये देशभक्तीचं एक स्फुल्लिंग होतं. त्या हुतात्म्यांच्यावर त्यांनी त्यावेळेला एक कविता लिहिली होती, अजून मला आठवते. त्यांनी लिहिलं होतं त्या कवितेमध्ये, फकीरी जयांचे असे ब्रीद एक, असे भारतीय हुतात्मे अनेक, तये बांधण्या क्रांतीच्या मंदिरांचे, चिरे रोविले तनूचे स्वहस्ते. त्या एका छोट्याशा कवितेमध्ये, ती अगदी सुरुवातीची कविता होती, पण एक देशभक्तीचं स्फुल्लिंग त्याच्यात दिसत होता. मी सेवादलाचं काम करायची संघटक म्हणून, तर सायकलवरनं मी संबंध पुण्यात हिंडायची. तर मी अशी त्यांच्या ह्याच्यात जात होते, त्यांच्या घरावरनं. मला माहीत नव्हतं त्यांचं घर. तर समोरच्या टांग्यामध्ये ते त्या बहिणीबरोबर दिसले. म्हटलं तुम्ही? मी सुटलो. म्हटलं एकदम सोडलं तुम्हाला? हो. आणि त्यांनी टांग्यातून उडी मारली, हे माझं घर. आणि मग म्हटलं हो का, मला माहीत नव्हतं तुमचं घर आहे, मी ह्याच्या रेचवरनं रोज जाते, मी आता सेवादलाच्या कचेरीत चालली आहे. नाही, मी संध्याकाळी तुझ्याकडे येतो. ही आमची भेट. आणि तेव्हापासून आमची रोज भेट होत होती. आणि मग लागलीच ते 1 जानेवारीला 1945ला ते सुटले. आणि 18 जूनला 45 साली आम्ही लग्न केलं. पण त्यांची सगळंच अफलातूनच होतं. लग्न झाल्यानंतर असं कळलं की हा माणूस इतका विद्वान आहे आणि इतका हुशार आहे आणि इतकं त्याच्या डोक्यात हे भरतं, असं कसं तुमचं भरतं? बट पोरकटपणा करायलाही तितकाच तो लायक होता. बॅडमिंटन खेळायला जायचं, अमुक करायला जायचं, पोहायला जायचं, हे सगळं धंदे ते. आणि मी पण करायची त्यांच्याबरोबर सगळं.
त्यामुळे असं काही हा इतका मोठा होईल असं तेव्हा मला कधी वाटलं नाही. पण म्हटलं आता तुम्ही BA झाल्यावर नोकरी करायला पाहिजे, आपण वडिलांच्याकडे तुमच्या किती राहायचं म्हटलं. तर त्यांना धारवाडला आम्हाला नोकरी मिळाली. तेव्हा मला मुलगासुद्धा झाला होता, तो लहान होता आणि त्याला घेऊन आम्ही गेलो होतो. तिथे सुद्धा त्यांचं सगळं बॅडमिंटन खेळा, टेनिस खेळा आणि ब्रिज भयंकर आवडायचं. त्यांनी मला ब्रिज अगदी मला शिकून अट्टल केलं होतं. तू पार्टनर व्हायला पाहिजे, एक कमी पडला तर तू मला तिथे बसायला पाहिजे. अर्धा विडा द्यावा घ्यावा त्याची रंगत न्यारी, एक लवंग बेचव अर्धी ठसक्याची भारी, कॉफी निम्मी निम्मी बरी कप मला बशी तुला, अर्धा घोट झाल्यावर देई बशी घेई पेला, एक खट्टी मिठी गोळी घेऊ वाटून दोघात, अर्धी तुला अर्धी मला वर चिमणीचे दात. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं, पण सामाजिक कार्याची उर्मी संपली नव्हती. एक दिवस चीनवर लाल तारा हे पुस्तक त्यांच्या वाचनात आलं आणि त्यातील एक कल्पना बापटांच्या कविमनाला फारच भावली. उत्साही तरुणांचं कलापथक तयार करायचं आणि खेडोपाडी जागृती करायची. नोव्हेंबर 1945 साली अंबरनाथला राष्ट्र सेवा दलाचा मेळावा भरला होता. तिथे बापट प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. तेव्हा त्यांची माझी भेट झाली आणि त्यांनी माझ्यापुढे ही कल्पना मांडली. कारण 42ची क्रांती अधुरी आहे असं जयप्रकाश आदी नेते सांगत होते आणि लढूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे. तेव्हा त्याच्यासाठी आपण खेड्यापाड्यात जाऊन प्रचार केला पाहिजे अशी त्यांनी कल्पना मांडली. आणि तू ह्याच्यामध्ये सामील होशील का असं विचारल्यानंतर मी त्याला होकार दिला आणि जून 1946 साली कलापथक सुरू झालं. त्यांनी महाराष्ट्र शाहीर हे त्याला नाव दिलं. सह्याद्री सिंह शोभला वीर जो भला जीव लोभाला त्याची या चरणी शाहिराचा, त्याची या चरणी शाहिराचा, त्याची या चरणी शाहिराचा, पुत्र जातिवंत भारताचा, पुत्र जातिवंत भारताचा, मुजरा त्यास करू सन्मानाचा, मुजरा त्यास करू सन्मानाचा. कोतवाल होते महाबळी, कोतवाल होते महाबळी, कांशिलात गोळी घुसली त्यावेळी, शूराचा एक फटका उद्गार, शूराचा एक फक्त उद्गार, शूराचा एक फक्त उद्गार. धन्य मी राष्ट्रासाठी मरणार, धन्य मी राष्ट्रासाठी मरणार, धन्य मी लढत लढत मरणार, धन्य मी लढत लढत मरणार. कोतवाल मेले रानात, मेले मानात, मेले मानात, प्राणदानात, अर्थ हो केवढा त्यांच्या भराला, अर्थ हो केवढा त्यांच्या भरला, अर्थ हो केवढा त्यांच्या भरला. शाहिरा पवाडा हा स्फुराला, शाहिरा पवाडा हा स्फुराला, धडा घ्या यात उरला सुरला, धडा घ्या यात उरला सुरला. सेवा दलाच्या या कलापथकानं महाराष्ट्रात मोठी जागृती घडवली. साने गुरुजींनी विठ्ठल मंदिराची दारं हरिजनांना खुली व्हावीत म्हणून दौरा काढला तेव्हा हे कलापथक त्यांच्याबरोबर होतं. पथकासोबत सेनापती बापटही असायचे. आणि आमचं कार्य म्हणजे सुरुवातीला गाणी म्हणणं. साने गुरुजींनी घ्या रे हरिजन घरात घ्या रे, घरात घ्या रे हे गाणं केलं होतं. बापट्यांनी केलं होतं. विठ्ठला राहसी काय उभा तू ऐसा मंदिरी, मंदिर नो हे कारागृह हे, खंदक बनूनी भीमा वाहे, ठेविले तुझं पंजरी, विठ्ठला राहसी काय उभा तू ऐसा मंदिरी. त्यांनी एक कविता त्यावर लिहिली होती आणि त्याला एक सामाजिक आशय होता. सावकारशाही ठेवायची नाही, ठेचायची हाय हो आता. ग्रामीण भागासाठी लिहिलेली कविता. तर मी त्यांचा सत्कार झाला त्यावेळेला सांगितलं होतं की बापट तुम्हाला अनेक महाराष्ट्रामध्ये पुरस्कार मिळाले, पण माझ्या दृष्टीने 2 पुरस्कार तुमच्या जीवनातले फार मोठे. तुम्ही जेव्हा हे गीत लिहिलं तेव्हा सातारा जिल्ह्यामध्ये एक धनगराचं पोर गुरं वळत असताना म्हशीच्या पाठीवर बसून हातामध्ये काठी घेऊन तावातावाने सांगत होता, सावकारशाही ठेवायची नाही, ठेचायची हाय हो आता. त्या तुमची ही कविता ग्रामीण भागामध्ये जाऊन पोचली आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या मातीचा तो भाग बनला. याच्यापेक्षा तुम्हाला आणखीन मोठा पुरस्कार तो काय. आणि त्याहीपेक्षा महान पुरस्कार मिळाला जेव्हा साने गुरुजींनी
पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे दलितांच्यासाठी खुलं व्हावं यासाठी उपोषण करायचं ठरलं, तेव्हा सेनापती बापट आणि एस एम जोशी यांनी विनंती केली गुरुजींना की हे उपोषण सुरू करण्याच्या आधी महाराष्ट्रभर आपण एक दौरा करूया, जनमत जागृत करूया आणि त्याच्यानंतर तुम्ही उपोषणाला बसा. गुरुजींनी मान्य केलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रभर दौरा निघाला, भाषणं नेत्यांची झाली. त्याच्या आधी शाहीर पथकाची गीतं व्हायची आणि त्या शाहीर पथकामध्ये वसंत बापट, लीलाधर हेगडे, राजा मंगळवेडेकर ही सर्व मंडळी होती. ते त्यावेळेला तावातावानी तारस्वरामध्ये गाणी म्हणायचे आणि महाराष्ट्राची नीतिमत्ता साने गुरुजी ही हातामध्ये झांजा घेऊन बापट वगैरे मंडळींच्या मागे झांजा वाजवत उभे होते की बापटांच्यासारख्या गीतकाराला साने गुरुजीने हातामध्ये झांजा घेऊन साथ द्यावी, यापेक्षा आणखीन कुठला मोठा महान पुरस्कार. मी तर म्हणेन की राष्ट्रपती भवनाच्या छताखाली तुम्हाला जो पुरस्कार मिळाला असता त्याच्यापेक्षा देखील साने गुरुजींच्या हाती तुम्हाला जो हा पुरस्कार मिळाला फार मोठा आहे. देश स्वतंत्र झाला आणि कवीच्या जीवनातलं एक पर्व संपलं. प्रपंच चालू झाला होता, अध्यापक व्हायचं पक्क होतं. पण या स्वातंत्र्य सैनिकाच्या मनात देशाची झालेली फाळणी आणि गांधी हत्या यांचं दुःख खदखदत होतं. इथेच झेलमचे अश्रू या दीर्घकाव्यानं जन्म घेतला. स्वातंत्र्य चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सेवा दलाच्या कला पथकानं महत्वाची सामाजिक कामगिरी केली होती. पण यापेक्षा भव्य काहीतरी करावं अशी संधी कला पथकासाठी आली, तीही महाराष्ट्र दिनाच्या स्थापनेच्या दिवशी, म्हणजे 1 मे 1960 या दिवशी. दिल्लीत महाराष्ट्र दर्शन सादर करायचं. वसंत बापटांनी फक्त 1 महिन्याच्या सूचनेवर बसवलेला हा नृत्यनाट्याचा कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला. हा कार्यक्रम सर्वांना इतका आवडला की याचे प्रयोग भारतभर करायचे ठरले आणि वसंत बापटांच्या समर्थ संयोजनाखाली अनेक दौरे झाले. ही मराठा भूमी धन्य अशी नाही अन्य देऊन धन धान्य वाढवी आमा काळी आई, वाढवी आमा काळी आई, वाढवी आमा काळी आई. आधी वंदन तिच्या पायी, आधी वंदन तिच्या पायी, शाहीर तिची कीर्त गाई हाजी जी जी, शाहिरा तिची कीर्त गाई हाजी जी जी जी. यावसान थोर कुलवंत, यावसान थोर कुलवंत, कवी कलावंत, संसारी वसंत, जय जय महाराष्ट्र बोला, जय जय महाराष्ट्र बोला, जय जय महाराष्ट्र बोला. बोला एकस्वरी बोला, बोला एकस्वरी बोला, जय जय कर भिडू द्या गगनाला हाजी जी 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 जी, जय जय कर भिडू द्या गगनाला हाजी जी जी जी. हा प्रयोग पाहून रावसाहेब पटवर्धनांनी भारत दर्शन घडवा अशी सूचना केली आणि वसंत बापटांना भारतभर फिरून कलांचा अभ्यास करण्यासाठी प्रवास वृत्ती दिली. यातूनच भारत दर्शन हा अनोखा कार्यक्रम उभा राहिला. यानंतर शिवदर्शन, आझादी की जंग, गोमंत दर्शन असे कार्यक्रमही वसंत बापटांनी मोठ्या उत्साहानं बसवले. हे सर्व कार्यक्रम म्हणजे आपल्या देशातील सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणारा मराठी रंगभूमीवरचा वेगळा प्रयोग होता. खरं म्हणजे बापटांना त्यात खूप रस होता. नाटकं बसवणं, त्यानंतर लोकनाट्यसुद्धा त्यांनी बसवली, स्वतः लिहिली. सर्व कल्याणसारखं एक लोकनाट्य त्यांनी स्वतः लिहिलं. हा पूर्वीपासून त्यांना रंगमंचाचा अतिशय ध्यास, वेळ म्हणा, आणि हे सगळं सेवादलाचा संसार चालवण्याकरता त्यांनी त्याचा उपयोग केला. आपल्या उमेदीतली मोठी खूप वर्ष त्यांनी दिवाळीच्या सुट्ट्या आणि आमच्या मे महिन्याच्या सुट्ट्या यामध्ये सगळे सुट्ट्यांचे दिवस त्यांनी कलापथक निरनिराळ्या संबंध देशभर हिंडवण्याकरता आपले दिवस खर्ची घातले आणि त्यातून सेवादलाचा संसार खूप वाढला, चालला. कलापथकाचा जो विस्तार झाला तो याच ह्याने झालेला आहे.
आम्ही सगळीच मंडळी खरं म्हणजे माझ्या अभिनयाची पहिली शाळा बापटांच्यापासूनच सुरू झाली. पहिल्यांदा दिग्दर्शन म्हणजे काय वगैरे असल्या गोष्टी आमच्याकडे नव्हत्या. आम्ही नकला करत होतो. बापटांनी लोकनाट्यामध्ये किंवा नाटकामध्ये काम करणं म्हणजे काय करणं नेमकं हे शिकवलं. मिळेल तेथे पाणी प्यालो, जमेल तेथे खूण जुळवली असं म्हणत वसंत बापट मुंबईच्या नॅशनल कॉलेजमध्ये रुजू झाले. 1964 साली त्यांनी रुईया महाविद्यालयात शिकवायला सुरुवात केली. इथेच त्यांनी मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना केली. संगीत सभा सुरू केली. मोठमोठे साहित्यिक आणि कलावंत ह्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागले. अध्यापनाच्या या पेशात वसंत बापट मनापासून रमले. वसंत बापटांची विद्यार्थिनी होण्याचं भाग्य मला खूप काळ मिळालं. कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून MA पर्यंतची 6 वर्ष आणि त्याच्यानंतर माझा PhDचा थिसिस पूर्ण होईपर्यंतची जवळजवळ 10 वर्ष. इतका दीर्घ काळ ते सर आणि मी विद्यार्थिनी अशा नात्याने आम्ही बरोबर राहिलो. कॉलेजमध्ये शिकवणारे बापट आम्हाला जे जाणवले, विशेषतः मला, ते असे की हा माणूस हाडाचा शिक्षक होता. वर्गापुरतं आणि परीक्षेपुरतं त्यांनी आम्हाला कधीही शिकवलं नाही. तर जो विषय ते शिकवायचे त्या विषयाचं सम्यक ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना व्हावं याच्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असे. आणि त्यामुळे केवळ पुस्तकाला आधारित असं ते कधी बोलले नाहीत. त्यांचं लेक्चर हे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खूप काही देऊन जाणारं तर असायचंच, पण असा कधी आम्हाला त्यांचा दबदबा अशा अर्थाने वाटला नाही की ते शिकवतायत आणि आम्ही काही बोलायचंच नाही वर्गामध्ये, चुपचाप बसायचं, ते काय सांगतील ते लिहून घ्यायचं, असं कधी त्यांच्या वर्गात घडलं नाही. कारण कुरुकुरु आम्ही लिहिलेलं त्यांना मुळीच आवडायचं नाही. ते सांगायचे की मी जे सांगतो ते लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही घरी गेलात की जे काय तुम्हाला होमवर्क करायचं ते करा. माझ्या डोळ्यासमोर तुम्ही खाली मान घालून सगळी मुलं लिहिता हे मला अजिबात चालणार नाही. प्राचीन मराठी वाङ्मय इतिहासात भागवत धर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगदी संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत सर्वच संतांनी काय लक्ष कुठे आहे? माफ करा सर. का बघत होतीस? काही नाही. खिडकीतून ते बदलणारे ढगांचे आकार इतके छान दिसत आहेत की त्यातच हरवून गेले होते मी. हसू नका, हसू नका. कवी वृत्तीचा माणूसच असा निसर्ग दृश्यात रमू शकतो. कवी कालिदासाला असेच बदलते मेघांचे आकार बघूनच मेघदूत सुचलं. मेघदूतामध्ये यक्ष आपल्या प्रियेला मेघांमार्फत संदेश पाठवतो आणि म्हणतो, तू बस का, उभी का, बस बस. तर त्यात तो म्हणतो, तू हे गोझिरवाण्या हत्तीच्या छाव्यांचा आकार, उतर चड्डीशी, टेक जरासा क्रीडा पर्वतावर. मग काजव्यांची रांग दिसते ना, तशा विजेच्या मंद उजेडात बघ आत डोकावून, दिसेल तुला माझं दुसरं हृदयच अशी ती मितभाषिणी विरहिणी. तिचे दात सुरे, ओठ लालसुटूक, नजर भ्यालेल्या हरणीची, ती बारीक कमर अन खोल नाकी, शेलाटी अंगकाठी ऐन भरातली, नितंब भाराने मंदगामिनी, वक्ष भाराने जरा झुकलेली, जशी काही ब्रह्म्याने घडवलेली स्त्री सौंदर्याची पहिली पुतळी. मराठी कविता म्हटलं की वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर ह्या त्रयीचा उल्लेख होतो. तसं पाहिलं तर या तीनही कवींची जातकुळी निराळी, कविता लिहिण्याची सादर करण्याची पद्धत निराळी. पण या तिघांनी एकत्र येऊन कविता वाचनाचे शेकडो कार्यक्रम गावोगावी केले. कविता सर्वसामान्यांपर्यंत पोचवली. मराठी जनतेची काव्याभिरुची श्रीमंत केली. पुष्कळ लोकांना असं वाटतं की बापट, पाडगावकर आणि करंदीकर यांनी काही एक मंडळ असं स्थापन केलं होतं, जसं रविकिरण मंडळ होतं.
आम्ही तसं मंडळ वगैरे कधीही स्थापन केलेलं नव्हतं. इतकंच नव्हे तर आम्ही तिघांनी मिळून योजनाबद्ध असे कार्यक्रम केले असंही कधी झालं नाही. हा केवळ एक योगायोग होता. हा योगायोग का निर्माण झाला हे मला सांगायचं आहे. मुख्यतः आमच्या पूर्वी जे सगळे कवी होते ते आपल्या कविता गाऊन सादर करत, गाऊन म्हणजे गाणं या अर्थाने नव्हे, कविता चालीवर म्हणून ते सादर करीत असत. एका कवी संमेलनात नागपूरच्या म्हणा किंवा एका मुंबईच्या म्हणा, मी, बापट आणि करंदीकर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही भाग घेतला होता. तेव्हा लोकांना पहिल्यांदा असं कळलं की आम्ही तिघांनी आपल्या कविता गाऊन दाखवल्या नव्हत्या, आम्ही कविता वाचून दाखवल्या. आणि हे अगदी स्वाभाविक होतं, कारण आमच्या लेखनाची शैलीच तशी होती. उदाहरणार्थ जिप्सी ही कविता आहे. एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून. आता ही गाऊन कशी दाखवणार हो? 5 कडव्यांची कविता गाऊन कशी दाखवणार? तेव्हा आम्ही ती वाचून दाखवण्याची शैली सादर केली होती. आत्तापर्यंत लोकांना आणि वेगवेगळ्या मंडळांच्या संयोजकांना कविता चालीवर ऐकायची सवय असल्यामुळे त्यांना हे काहीतरी एकदम वेगळं वाटलं. आणि व्हायला लागलं असं की आम्हाला तिघांना ते एकत्र कवी संमेलनाला बोलवायला लागले, तिघांचाही एकत्र कार्यक्रम करायला लागले. वसंत बापट हा माझा 50 वर्षांचा स्नेही. गेल्या 50-60 वर्षात महाराष्ट्रात गावोगावी होणाऱ्या आमच्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने वसंत बापट, मंगेश पाडगावकर व मी अनेक दिवस एकमेकांच्या सहवासात राहिलो. आणि हे होताना आम्ही एकमेकांचे जिवलग स्नेही केव्हा झालो ते आम्हाला कळलेच नाही. असा जिवलग स्नेही लाभणे हा मी माझ्या आयुष्यातील एक भाग्ययोग समजतो. आसपासच्या माणसांना आपलेसे करणारे संभाषण चातुर्य, उमदी उत्साही वृत्ती व औचित्याची उपजत जाणीव हे माझ्यात नसलेले गुण मला त्याच्यात नेहमीच दिसत असत. बापटांच्या व्यक्तित्वात प्राध्यापक, कवी, शाहीर, गीतकार, समीक्षक, संपादक, कार्यकर्ता, वक्ता व शोमन अशी 9 अंगे होती. आणि त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य वैशिष्ट्यपूर्ण होते. इतके कार्य केल्यानंतर खरे म्हणजे त्यांना कृतार्थता वाटायला हवी होती. पण साधनेतल्या एका मुलाखतीत आपल्याला बऱ्याच गोष्टी करता आल्या नाहीत याबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केले. त्यांचे हे असमाधान म्हणजे कलावंताला जिवंत ठेवणारी दैवी अतृप्ती होती. बापटातला कलावंत शेवटपर्यंत जिवंत होता. पगला घोडा, पगला घोडा, पगला घोडा, शहाणे लोक तुम्ही याचा नादच सोडा. पगला घोडा, पगला घोडा, पगला घोडा, शहाणे लोक तुम्ही याचा नादच सोडा. काही करा ठाण बंद होणार नाही. काही करा ठाण बंद होणार नाही. पाठीवरती जीन खोगीर घेणार नाही. लगामाला मुळीच दाब देणार नाही. याला नको सोन्याचाही पाईप सोडा. पगला घोडा, पगला घोडा, पगला घोडा. काही करा जाणार कसा स्वभाव मूळ. लहर लागता धावत सुटणे एवढेच खूळ. तापा आणून उडवत जाणे थोडे धूळ. कोण खाली रस्त्यात पिसाटाला घोडा. पगला घोडा, पगला घोडा, पगला घोडा. काही घोडे टांग्यासाठी बरे असतात. काही घोडे टांग्यासाठी बरे असतात. काही घोडे शोभायात्रेत सुंदर दिसतात. काही तोफा ओढतानाही थकत नसतात. एखादाच बधत नाही किती घोडा. पगला घोडा, पगला घोडा, पगला घोडा. पगला घोडा वादळाशी शर्यत लावतो. कान उचलून ढगाकडे रोखून पाहतो. रान मोकळे वारे पिऊन नाचत राहतो. तुमच्या काबूत येईल नावच सोडा. पगला घोडा, पगला घोडा, पगला घोडा. वसंत बापटांच्या काव्य सादरीकरणाचं वैशिष्ट्य असं होतं की जे त्याच्या स्वभावाशी आणि त्याच्या कवितेच्या रचनेशी सुद्धा संबद्ध होतं असं मी म्हणेन. ते म्हणजे
नाट्य. वसंत बापट हा नटच होता, तो तमासगीर होताच, तुम्हाला माहिती आहे. नाटकात त्याने अनेक कामं केली होती, नाटकं दिग्दर्शित केली होती. त्यामुळे त्याच्या वृत्तीत एक नाट्य होतं. फुंकर सारख्या बापटांच्या अनेक कविता मी सांगेन की ज्याच्यामध्ये नाट्य आहे. वसंत बापट हे मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात ओळखले जातात ते मुख्यतः कवी म्हणून. त्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे एका वाक्यात वर्णन करावे असे झाल्यास मी असे म्हणेन की वसंत बापट हा शाहिरी काव्य व अर्वाचीन काव्य यांना जोडणारा एक प्रतिभासंपन्न दुवा होता. बापटांची ती जागा घेईल असा दुसरा कोणताही कवी सध्या तरी मराठीत नाही. बापट गेले आणि तो दुवा गळून पडला. माझी ही भावना काहीशी तशीच आहे. तो गेल्यामुळे मलाही माझा एक अवयव गळून पडला असेच वाटते. असा जिवलग स्नेही गेला की त्याच्याबरोबर काही प्रमाणात आपणही जात असतो. कविता वाचनाच्या या प्रयोगाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातील अनेक प्रांतात आणि इंग्लंड, अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया या देशात सुद्धा मराठी कविता स्वाभिमानानं पोचली. बापटांचं स्वभाव किंवा त्यांचं व्यक्तित्व यांचं मी जेव्हा स्मरण करतो तेव्हा कवी बोरकरांच्या 2 ओळी मला आठवतात. त्या ओळी अशा आहेत: या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे, अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे. वसंत बापट हे चैतन्याने सळसळणारं हे यौवनाचं झाड होतं. अगदी म्हातारपणी सुद्धा ते यौवनाचं झाडच होतं. चैतन्याने सळसळणारं यौवनाचं झाड असं मी त्याचं वर्णन करीन. आणि या झाडाच्या पालवीच्या आड बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे अमृताचा चंद्र म्हणजे त्याच्या कवितेच्या अमृताचा चंद्र या चैतन्याने सळसळणाऱ्या झाडाच्या पालवीच्या आड होता. वसंत बापट कधी स्वस्थ बसलेला असं शक्यच नाही. सारखा अस्वस्थ मी म्हणणार नाही, का चैतन्याने सळसळणारा. त्यामुळेच त्याला प्रवासाचं भयंकर वेड. वसंत बापटांच्या व्यक्तिमत्वाचा फार मोठा पैलू म्हणजे त्यांना असलेली प्रवासाची प्रचंड हौस. जे रम्य ते बघून या मज वेड लागे या उक्तीप्रमाणे त्यांनी देशात आणि परदेशात प्रचंड भ्रमंती केली. प्रेक्षणीय स्थळं पाहिली, तशी माणसंही पाहिली. जे जे अनुभवलं ते सर्व शब्दबद्ध केलं, कधी गद्यातून तर कधी प्रवासाच्या कवितांमधून. खांद्यावर पडशी घेऊन देवदत्ताने घराचे दार ओढून घेतले तेव्हा मध्यरात्र झाली होती. तारांगण गजबजलेले होते ते त्याने पाहिले नाही. नाही पाहिले बाजाराचे उरलेले दिवे, नाही पाहिली माझघरातली निवांत समई. आवंदा आवक बरी झाली होती, लोटकी रिकामी नव्हती. खाटल्यावरच्या गोधडीला बऱ्यापैकी ऊब होती. मुख्य म्हणजे भरोसे, त्यांची काही वाण नव्हती. देवदत्त विसरला साधे अंकगणित, सोपे तोंडचे हिशेब दर साल दर शेकड्याचे. होती नव्हती पुरचुंडी कनवटीला लावून देवदत्त निघाला स्वप्नतीर्थांच्या अनोख्या यात्रेला. मी त्यांच्याबरोबर भरपूर प्रवास केला. कारण 68-70 वर्षाचे असताना बाबा इकडे पुण्यात आले तेव्हापासून ते बाबा जायच्या आधी 1 महिन्यापर्यंत जवळजवळ 12-13 वर्ष त्यांना प्रवासाची प्रचंड आवड होती. आणि पॅशन होतं की प्रवास असं भरपूर सर्वांनी करायला पाहिजे असं पण त्यांचं म्हणणं असायचं. कारण काय प्रवास केल्यामुळे खूप गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात, ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. आणखीन एकंदर तुमचं नेहमीचं काम व्यवसाय जे असेल त्याच्यात तुम्ही त्याचं इम्प्लिमेंट करून तुम्ही रिच होऊ शकता. त्यांनी प्रवास करायला भरपूर संधी असेल तेव्हा हिंडलं पाहिजे असं त्यांचं कायम मत असायचं. विविध सभा संमेलनं काय कार्यक्रम त्यानिमित्ताने त्यांना जवळजवळ महाराष्ट्राबाहेर सुद्धा बेळगाव कारवारपर्यंत गोव्यात हिंडायला लागायचं. त्या ठिकाणी मी त्यांच्याबरोबर भरपूर हिंडलो. प्रवासामध्ये त्यांचं नियोजन सगळं
अतिशय पद्धतशीर असायचं प्रवासाचं. अमुक वेळेला निघायचं म्हणजे त्यांना 2-5 मिनटं उशीर चालायचा नाही. आपण 8 वाजता निघायचं म्हटल्यानंतर 7 वाजता ते तयार असायचं स्वतः 1 तासभर आधी. आणि आदल्या दिवशीच पेट्रोल पाणी बिणीचं गाडीचं बघून ठेवलं असायचं. कधीच पेट्रोल संपलं आहे, पाणी संपलं आहे, उशीर होतो आहे वगैरे अशा अडचणी प्रवासातल्या कधी द्यायच्या. अतिशय परफेक्शनिस्ट माणूस. या जगभराच्या प्रवासानं त्यांना अनेक मित्र दिले. त्यातील एक जवळचा मित्र म्हणजे कुमार गंधर्व. एका कुमाराची कहाणी. सकाळच्या उन्हासरसे एकदा याने काय केले, दिसेल त्या आकाराला सोन्याचे हात दिले. टिंबा टिंबा मध्ये जसे बिंब आपले भरून ठेवले, वडीलधाऱ्या वडांचेही माथे जरा खाली लावले. तेवढ्यामध्ये कोणीतरी कौतुकाची टाळी दिली, तशी हा सावध झाला आणि आपली आपण हाक ऐकत दूर दूर निघून गेला. वसंत बापटांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणाऱ्या महत्वाच्या व्यक्ती म्हणजे S.M. जोशी, नानासाहेब गोरे, रावसाहेब पटवर्धन आणि साने गुरुजी. त्यांच्या प्रत्यक्ष सहवासातून अनेक संस्कार बापटांच्या जीवनावर घडले. पुढे साधनेचे संपादक म्हणूनही वसंत बापटांनी मोठी कामगिरी बजावली. संपादक म्हणून आम्ही दोघं ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी मला वसंताचे आणखीनही काही गुण लक्षात आले की वसंताचं शुद्ध लेखन हे अप्रतिम होतं. कधी चुकूनही त्याला एक या ठिकाणी काना मात्रा चुकलेलं कधी आवडत नसे. म्हणून आमचा संबंध साधनेच्या अंकाचं शेवटचं जे प्रूफ असायचं ते वसंता स्वतः पाहत असे. किती काम करायचं याची कल्पना नाही. लोकांना वसंत बापट यांचं काव्य माहिती आहे. वसंत बापट कपडे फार झकास करायचे म्हणून लोकांना वाटायचं की हा छानछोकी करणारा माणूस आहे, पण तो कष्ट किती करायचा याची लोकांना कल्पना नाही. सगळे लेख, त्याचं संपादन कसं करायचं, त्याचं संबंध अंकाचं नियोजन कसं करायचं. त्यावेळी आम्ही जे दिवाळी अंक काढलेले आहेत, किती तास आम्ही तिथं चर्चा आधी करायचे, सगळे लेखक मिळवायचे आणि वसंता त्या ठिकाणी त्या अंकाचं जशी प्रूफ पाहायचा त्याप्रमाणे त्याचं मुखपृष्ठ कसं असावं, त्याचा टाईप कसा असावा सर्व बघत असे. आचार्य अत्रे यांनी श्यामची आई चित्रपट निर्माण केला तेव्हा वसंत बापटांना सहकारी म्हणून बरोबर घेतलं. आमची आहे मी आहे ना त्यांच्या संग, काळजी कशाला करतो. मोठा शिवच की नाही तू. तुला ठाऊक आहे का यशोदे, गेल्या वर्षी तो परांतांचा बोका आपल्या माझघरात शिरला त्यावेळी हा बारक्या कणकीचा रंग बदला. या चित्रपटाच्या निमित्तानं या मायावी क्षेत्राशी त्यांचा संबंध आला आणि पुढे अनेक चित्रपटातून त्यांची गीतं गाजली. छम 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 छड्डी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छड्डी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छम. मोठ्या मोठ्या मिशा, मोठ्या मोठ्या मिशा, डोळे एवढे एवढे लाल, गणपतीचा पत्ता नाही खप्पड दोन्ही घाल, गणपतीचा पत्ता नाही खप्पड दोन्ही घाल. शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम. छम 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 छम. बापटांच्या अनेक गीतांना मी चाली लावल्या, ती गाणी तर चांगली झालीच. परंतु एका विशिष्ट गाण्याने त्यांचे माझे संबंध सामाजिक स्तरावर सुद्धा जुळले असं म्हणायला हरकत नाही. कारण सांताक्रूजला जी शाळा आहे
साने गुरुजी आरोग्य मंदिर, नलुताई म्हणजे मिसेस बापट या तिथल्या मुख्याधिकारी, तर त्यांच्या शाळेसाठी म्हणून एक प्रार्थना बापटाने लिहिली आणि त्याची चाल लावायचं काम माझ्याकडे आलं. त्यावेळी मी खरं म्हणजे आजारी होतो, बराच आजारी होतो आणि प्रकृती सुधारण्यासाठी हवा पालट वगैरे काय करतात ती करण्यासाठी म्हणून मी इचलकरंजीला गेलो होतो. ती चाल त्यावेळी माझ्या डोक्यात होती आणि तिथे कर्मधर्मसेवकाने काय झालं की शाळेसाठीच म्हणजे तिथे गोविंदराव हायस्कूल म्हणून एक हायस्कूल आहे, तिथे जवळजवळ 500 मुलांना ती काहीतरी प्रार्थना हवी होती. ती मी तिथे आजारी असताना त्यांना शिकवली आणि तिथे ती प्रार्थना पहिल्यांदा म्हटली गेली असं आपण समजूया. आता ती अर्थात सगळीकडेच म्हटली जाते. तर शाळेची प्रार्थना म्हणून हे गीत त्याला महत्त्व आहे. तर त्यांनी ही प्रार्थना मग कुठल्या तरी देवाची का तर नाही, जो देव सगळीकडे असतो पण दिसत नाही अशा निराकार परमेश्वराची, तेव्हा सर्वशक्तिमान अशा त्या एका तत्वाची प्रार्थना त्यांनी केली. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. थोडंसं म्हणतो. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना, दुर्बलांच्या रक्षणाला, दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. असं करत मग जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना, सुंदराचा वेध लागो, सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना, शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना. आणि शेवटी भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना, मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना. मुक्त आम्ही फक्त मानू, मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, नित्य हो आराधना, नित्य हो आराधना. वसंत बापटांच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तारुण्याचे, सौंदर्याचे, शृंगाराचे साज त्यांच्या कवितेनं मिरवले. 1952 साली बिजली हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर सेतू, 11वी दिशा, सकीना, मानसी, राजसी, तेजसी, प्रवासातील कविता असे 12हून अधिक काव्यसंग्रह प्रकाशित झाले. वसंत बापटांनी अनेक लावण्याही लिहिल्या. त्याचप्रमाणे त्यांची कविता शाहिरीतही रमली. आमचा दोघांचा एका गावामध्ये कार्यक्रम होता. त्यांचं काव्यदर्शन माझे पोवाडे. त्याच गावामध्ये त्यावेळेला एका शास्त्रीय गायिकेचा कार्यक्रम होता आणि आम्हाला कळलं की त्यांना 2000 रुपये बिदागी आणि आम्हाला किती तर 75 रुपये. तेव्हा हे ज्या वेळेला कळलं त्यावेळेला बापट अतिशय बेचैन झाले आणि त्यांनी नाथा मजला मोत्याचा हार मागवा या चालीवरती एक गाणं केलं. कारण त्यांना असं वाटलं की आपण एक घरदार सोडून बाहेर पडतो आहोत, त्याची काय कोणाला किंमत नाही आहे आणि म्हणून त्यांनी या शाहिराना मानाने सारे वागवा, नर्तिका नाचता नाणी वाजती
गायिका हजारो रुपये मागती, चैनीत किती खैराती चालती, परिकवडी दमडी यांचीही आम्हा वानवा, या शाहिराना मानाने सारे वागवा. अशा तऱ्हेचं एक सुंदर गाणं त्यांनी त्यावेळेला रचलं. या शाहिराना मानाने सारे वागवा, या शाहिराना मानाने सारे वागवा, या शाहिराना मानाने सारे वागवा. तुणतुणे कशास्तव गाई गुणगुणून, वाजती डफावर थापा कडकडून, ऋण झुणती खंजिऱ्या झांजा का म्हणून, ही वादे सारी सांगती लोका जागवा, या शाहिराना मानाने सारे वागवा, या शाहिराना मानाने सारे वागवा. तोडती पाश प्रेमाचे शाहीर, घरदार सोडून पडती बाहिर, चाहूल क्रांतीची करण्या जाहीर, रे माया त्यांना मातेची कोणी दाखवा, या शाहिराना मानाने सारे वागवा, या शाहिराना मानाने सारे वागवा. वसंत बापटांची कविता बालगीतांच्या लढिवाळ बोलांमध्ये सहजपणे रमली. त्यांच्या बालकवितांचे अनेक संग्रह प्रकाशित झाले. देवा नारायण तुमच्या मोजूका मी तुका, देवा नारायण तुमच्या मोजूका मी तुका, मी लहान म्हणून तुम्ही चिडू मात्र नका. देवा नारायणा गुलाबाची नाजूक फुलं, गुलाबाची नाजूक फुलं टिकाऊ का नाही, रंगीत फुलात वास घालणं विसरलात ना घाईत. देवा नारायणा. नंतर हापूस आंब्यात विनाकारण केवढी मोठी कोय, खरी गोष्ट आहे. हापूस आंब्यात विनाकारण केवढी मोठी कोय आणि एका कलिंगडात 1000 बिया होय. जर्दाळूतल्या बदामावर कशासाठी साल, अक्रोडाला कवच म्हणजे फुक्कट आमचे हाल. आता निदान पुढल्या वेळी नीट करा सगळे, देवाने एक चान्स दिलेला आहे त्यांनी. आता निदान पुढल्या वेळी नीट करा सगळे, कावळे थोडे गोरे करा आणि रंगीत करा बघे. साहित्य आणि संस्कृतीच्या अशा अनेक प्रांतात अशी मुक्त मुसाफिरी करूनही जेव्हा वसंत बापटांच्या मनाला हा प्रश्न पडत असे की मी कोण, तेव्हा एकच एक उत्तर आतून येत असे, मी कवी आहे. कवी हीच माझी ओळख आहे. माझी जाणीव मुक्त झाल्याची जाणीव होताच मला इतका आनंद झाला की रानपाखराप्रमाणे हिरव्या कवळ्या झुपक्यावर झोके घ्यावे असे वाटू लागले. प्रेमाच्या, प्रणयाच्या, विभ्रमाच्या वेगळ्या वेगळ्या छटा मनात जाग्या होऊ लागल्या. मनामध्ये अमुक एक विषय घेऊन कविता लिहिणे बंद झाले. मनाच्या अनेक स्मृती, भिन्न भिन्न अनुभव, वस्तुमात्राची व्यक्तिनिष्ठ दर्शने आणि आत्मकेंद्रित संस्कार यांचे काही वेगळेच रसायन निर्माण होऊ लागले. फुलाचा फूलपणा तर जाणवू लागलाच, पण त्याचबरोबर त्याच्याशी संलग्न जाणीव मनात घर करू लागली. अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ, वारा खात गारा खात, बाभूळ झाड उभेच आहे. देहा फुटले 12 फाटे, अंगावरचे पिकले काटे, आभाळात खुपसून बोटे, बाभूळ झाड उभेच आहे. अंगावरची लवलव मिटली, माथ्यावरची हळद मिटली, छाताडावरची ढलपी फुटली, बाभूळ झाड उभेच आहे. जगले आहे, जगते आहे, काकुळतेने बघते आहे. खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन उभेच आहे. टक 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 टक, चिटर फटक, चिटर फटक, सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे, शोषत आहे. आठवते ते भलते आहे, उरात माझ्या सलते आहे. आत काही कळते आहे, आत फार जळते आहे. अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ, वारा खात गारा खात, बाभूळ झाड उभेच आहे. फक्त कविताच नव्हे तर गद्य लेखनातही त्यांनी मुसाफिरी केली. त्यांनी विविध प्रसंगानिमित्त लिहिलेली व्यक्तिचित्र, समीक्षात्मक लेखन संग्रहित झालेले आहे.
अशा विविधांगी सौंदर्यानं बहरणारी त्यांची कविता आणि साहित्यातील कामगिरी रसिकांकडून उत्स्फूर्तपणे गौरविली गेली. 1998च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. याच संमेलनात साहित्यिकांच्या स्वातंत्र्याबद्दल जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा स्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या हुकुमशाही वृत्तीला त्यांनी निर्भीडपणे सडेतोड उत्तर दिलं. कवीनं आपली लेखणी हुकुमशाहीकडे आणि हुकुमशहाकडे कधीही गहाण टाकता कामा नये, हीच माझी भूमिका होती. त्यावेळी आमंत्रण या शीर्षकाच्या कवितेत मी लिहून बसलो आहे. सत्यभार पेलत असता ज्यांचा देह चुकला नाही, त्रैलोक्याच्या राज्यासाठी ज्यांनी आत्मा विकला नाही, मूर्तिमंत मृत्यूचीही आमने सामने भेट होता, ज्यांच्या थडथड नाडीमधला ठोका मुळीच चुकला नाही, ज्यांच्या अस्थि वज्रबीजे नसात उकळणारे रक्त, शारदेचे आमंत्रण आज त्यांनाच आहे फक्त. वसंत बापटांनी कवीचा हा स्वतंत्र बाणा शेवटपर्यंत बाळगला. अखेरचा श्वास घेईपर्यंत आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण ते तितक्याच उत्कटतेनं, रसिकतेनं आणि कविवृत्तीनं जगले. नका हार घालू, नका फार बोलू, न लाजू गौरवाने मला, जगाला तुम्ही एक सांगा, कवीने नसे टाकला जो वसा घेतला. नसे हा कुणी वीर लोकाग्रणीवा, नसे यास संन्यासही झेपला, समर्था घरी श्वान होऊन याने, न विक्रीस आत्मा दिला. पदी पैंजणे बांधणी शब्द आले, स्वयं प्रेरणे या अंगणी, किती नाचले छंद सानंद त्यांचा, कवी जन्म जन्मारी तारुणी. तसा चार चौघातला एक होता, तसा चार चौघाचा एक होता, तरी वेगळा लाभला वारसा. चुका लाखयाच्या असंख्यात पापे, तरीही किती लख हा आरसा.